नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. प्रितेश रॉक्स कोल्हापूर या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहे. तर आजची स्टोरी आहे 5 मित्रांची. 5 मित्र होते: राज, साहिल, गणेश, चेतन आणि विघ्नेश. 5ही मित्र मुंबईमध्ये राहत होते. त्यांनी नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. त्यांना कुठेतरी पिकनिकसाठी जायचे होते. त्यातला जो साहिल होता तो एक दिवस कोकणमध्ये पिकनिकसाठी गेला होता. तो बोलला, आपण तिथे जाऊ, तिथे खूप काही फिरण्यासारखं आहे. याशिवाय कोकणात एका गावामध्ये एक जुना वाडा आहे, तिथे रात्री मात्र कोणीच जात नाही. त्याचे मित्र म्हणले, मग तर आपण तिथे जाऊ, तेही रात्रीचे. दुसऱ्या दिवशी 5ही मित्र तिकडे निघाले. दिवसभराच्या प्रवासानंतर रात्री 8च्या सुमारास ते तिथे पोचले. तिथे पोचल्यावर त्यांनी एक तंबू बांधला आणि त्यातला जो साहिल होता तो अगोदरच तिथे येऊन गेला होता, त्यामुळे तिथलं ठिकाण त्याला माहिती होतं. तो बोलला, इथूनच थोड्या अंतरावर एक नदी आहे, मी आणि चेतन तिथून पाणी घेऊन येतो. असं बोलून चेतन आणि साहिल पाणी आणण्यासाठी गेले. ते नदीपाशी पोचले. पाणी भरतच होते. तेवढ्यात दूरवर कोणाचा तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर लांब एका झाडाखाली एक म्हातारी रडत बसली होती. चेतन बोलला, इथे बघ, त्या झाडाखाली एक म्हातारी रडत आहे. साहिल बोलला, असेल कुणी, जाऊ दे तिकडे. असं बोलून त्यांनी बॉटलमध्ये पाणी भरलं आणि निघाले आपल्या मित्रांकडे. थोडं पुढे गेल्यावर चेतनने मागे वळून पाहिलं तर ती म्हातारी तिथे बसली होती, जिथे की हे दोघे पाणी भरत होते. त्याला थोडं आश्चर्य वाटलं का, तो घाबरला थोडा. त्याने साहिलला दाखवलं. साहिलने मागे वळून पाहिलं तर तिथे ती म्हातारी नव्हती. साहिल बोलला, अरे तुला भास झाला असेल. असं बोलून ते पुन्हा आपल्या मित्रांकडे निघाले. तिथे पोचले. तिथे पार्टीची तयारी झाली होती. तिने जेवण केलं, डान्स केला, म्युझिक लावलं होतं आणि थोड्या वेळाने ते झोपतच होते. तेवढ्यात त्या वाड्यातून कसला तरी आवाज आला. सगळे बोलले, चल तिथं जाऊन बघू कसला आवाज आला ते. असं बोलून त्या वाड्याच्या गेटपाशी गेले. गेटचं दार उघडलं. आतमध्ये गेले. आतमध्ये खूपच धूळ होती, जणू वर्षानुवर्ष वाडा हा तसाच आहे. त्यांनी इकडे तिकडे फिरून पाहिलं पण काहीच दिसलं नाही. शेवटी ते वाड्याच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर साहिलच्या लक्षात आलं, अरे आपलं पाकीट तर कुठेतरी पडले. तो बोलला, नक्कीच वाड्यामध्ये पडला असेल. त्याच्या मित्रांना बोलला, चला आतमध्ये जाऊन बघून येऊ. त्याचे मित्र म्हणत होते की राहू दे, आता सकाळी बघू, चला. त्यातला जो राज होता तो थोडा धाडसी होता. तो बोलला, ए चल आपण जाऊन बघू. असं बोलून राज आणि साहिल वाड्यामध्ये गेले आणि गणेश, चेतन आणि विघ्नेश वाड्याच्या बाहेरच थांबले. राज आणि साहिल आतमध्ये गेल्यावर इकडे तिकडे पाहिलं त्यांनी तर साहिलचं पाकीट एका कोपऱ्यामध्ये पडलं होतं. त्याने ते उचललं आणि मागे येऊन पाहतोय तर काय, ती म्हातारी आली होती, जी की साहिलला आणि चेतनला त्या नदीपाशी दिसली होती. तिने राजचा हात घट्ट पकडला होता. राज खूपच घाबरला होता. त्याच्या तोंडून आवाजही फुटत नव्हता. साहिल त्याचा हात त्या म्हाताऱ्यापासून सोडून लागत होता, पण त्याला काही ते जमलं नाही. शेवटी तो धावत वाड्याच्या बाहेर सुटला. आता मित्रांकडे गेला. त्यांनी सांगितलं, आतमध्ये एक म्हातारे आहे, तिने राजचा हात पकडला आहे, चला पटकन. असं बोलून ते सर्व मित्र त्या वाड्यामध्ये आले. आतमध्ये मात्र राज कुठेही दिसत नव्हता. त्या मित्रांनी दोघे जण एका साईडला आणि दोघे जण दुसऱ्या साईडला. गणेश आणि साहिल एकाच्या साईडला गेले आणि विघ्नेश आणि चेतन एका साईडला गेले. साहिल आणि गणेश एका बंद खोलीपाशी पोचले. आतमध्ये कसला तरी आवाज येत होता. त्याने हळूच त्या खोलीचं दार थोडंसं उघडून पाहिलं तर आतमध्ये त्या म्हातारीने राजच्या पोटात चाकू खुपसला होता. ते दोघे खूपच घाबरले. खालती येऊन पाहतायत तर काय, विघ्नेश आणि चेतन बेशुद्ध होऊन पडले होते. त्यांनी त्यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही उठले नाही. इकडून तिकडून कसला तरी आवाज येऊ लागला. त्यांनी हातात त्यांच्याकडे टॉर्च होती. त्यांनी इकडे तिकडे मारले पण दिसत मात्र काहीच नव्हते. त्यांना एक बंद खोली दिसली. ते त्या खोलीपाशी गेले. त्या खोलीचं दार उघडलं. आतमध्ये एक हनुमंताची मूर्ती पडली होती. ते त्या खोलीमध्ये गेले. त्या खोलीचं दार बंद केलं आणि ती मूर्ती सरळ गेली आणि त्या मूर्तीपाशी हनुमंताचा जप करू लागले.
काही वेळाने त्यांना खोलीच्या बाहेरून चेतन आणि वेगनेचा आवाज येऊ लागला, पण ते घाबरले होते. त्यांना वाटत नव्हतं की ते असतील. त्यांना खोलीचं दार उघडायला धाडस होत नव्हतं. शेवटी साहिलने कसंबसं घाबरत दार थोडं उघडून पाहिलं तर ते दोघे खोलीच्या बाहेर उभे होते. त्यांना तिने आत घेतलं आणि खोलीचे दार पुन्हा बंद केले. सकाळचे 6-7 पर्यंत ते खूप घाबरले होते. हनुमंताचा जप करत बसले होते. सकाळच्या जंगलामध्ये फॉरेस्टर आले होते. त्यांनी त्यांची वाड्याबाहेर कार पाहिली. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं. ते चौघेही एका बंद खोलीमध्ये खूप घाबरले होते. हनुमंताचा जप करत बसले होते. त्या फॉरेस्टरांनी सुखरूप त्यांना त्यांच्या घरी पोचवले आणि रातची नोंद मिसिंग कंप्लेंटमध्ये नोंदवली. शेवटी आजपर्यंत रातचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. ती पिकनिक त्या 4ही मित्रांच्या आयुष्यभर लक्षात राहिली. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.